मुंबई के लोकसभा उम्मीदवार राहुल शिवाले ने आज मुंबई के दादर में राज ठाकरे के निवास पर जाकर राज ठाकरे से की खास मुलाकात। ब्यूरो रिपोर्ट, भारत न्यूज। सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी शिवतीर्थावर आलो होतो। आपल्या सर्वांना माहिती आहे, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना बिनशर्त पाठिंबा गुढीपाडव्याला घोषित केला होता आणि म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता उपस्थित होतो। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, हा दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ आहे आणि या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी वास्तव्य आहे। ही पण माझ्या दृष्टिकोनातून एक अभिमानाची गोष्ट आहे। आणि एक दुसरं माझं भाग्य आहे की 18 वर्षानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर आदरणीय राजसाहेब ठाकरे महायुतीचा उमेदवार म्हणून पहिल्यांदाच म्हणजे 18 वर्षानंतर धनुष्यबाणावर वोटिंग करणार आहे। हे पण मी माझं भाग्य समजतो महायुतीचा उमेदवार म्हणून। आणि त्यांच्यासोबत आणि संदीप देशपांडे आम्ही सर्वजण त्यासोबत होतो। आमदार सदा सरवणकर, तुकाराम काते त्यांच्यासोबत निवडणुकीच्या संदर्भातल्या चर्चा केल्या आणि त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना निवडणुकीसंदर्भात मला दिलेल्या आहेत। त्या सूचनांचं निश्चितपणे मी निवडणुकीच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी त्यांनी महायुतीच्या माध्यमातून जो पाठिंबा दर्शवलेला आहे तोच एक प्रकारचा प्रचार आहे। त्यांच्या पाठिंब्यामुळे प्रचाराचं स्वरूप लाभलेलं आहे आणि आता संदीप देशपांडे आणि सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्याबरोबर आता आम्ही चर्चा करणार आहोत आणि लोकसभेच्या प्रचारात त्यांची भूमिका काय असणार, संपूर्ण वॉर्ड अध्यक्षापासूनच्या सगळ्यांचा प्रचार मोहिमेत कसा सहभाग असावा याची रूपरेषा संदीप देशपांडे जे दक्षिण मध्य लोकसभेचे समन्वयक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आता ठरवण्यात येईल। 17 मेला लोकसभेच्या निमित्ताने या ठिकाणी शिवाजी पार्क बुक करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून सभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। निश्चित स्वरूपात महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते त्या सभेला उपस्थित असणार। आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्या सभेचं आयोजन होईल। लवकरच त्या संदर्भातली घोषणा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून केली। या निवडणुकीच्या संदर्भात, प्रचाराच्या संदर्भात अनेक सूचना केलेल्या आहेत आणि निश्चितपणे जसं राजसाहेबांनी शिवतीर्थावरनं घोषित केलेलं आहे की मनसेचा या महायुतीला पाठिंबा आहे। आम्ही त्यांच्याबरोबर बसून चर्चा करून सक्रियपणे हा प्रचार कसा लोकांपर्यंत पोहोचवता येईल याचं निश्चितपणे नियोजन चालू आहे। 17 तारखेला जी सभा होणार आहे त्यामध्ये नरेंद्र मोदी सुद्धा असतील आणि राज ठाकरे सुद्धा त्या व्यासपीठावर असतील। अजून त्या संदर्भातलं कुठलेही निर्णय सन्माननीय राजसाहेबांनी घेतला नाही, पण येणाऱ्या दिवसात ते जो काय निर्णय असेल तो सांग। सर, हिंदी में जानना चाहेंगे।